अधिकारी आणि 9 कर्मचारी बडतर्फ करण्यात आलेत। काही अधिकारी आणि चौकशीच्या फेऱ्यामध्ये अडकलेले आहेत। कारागृह अधीक्षक दर्जाच्या 2 अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या सुद्धा झालेल्या आहेत। मोठी कारवाई झाल्यामुळे आता कारागृहातले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये आता खळबळ माजलेली आहे। तर आपण पाहतोय तुरुंग अधिकारी आता रडारवर आहेत। कोल्हापुरातल्या कळंबा कारागृहात कैद्यांकडे मोबाईल सापडलेले आहेत। 75 पेक्षा जास्त कैद्यांकडे मोबाईल सापडलेले आहेत आणि त्यामुळे आता कारवाईचा बडगा उगारण्यात आलेला आहे। 2 तुरुंग अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलेला आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। त्याचबरोबर 9 कर्मचाऱ्यांना सुद्धा बडतर्फ करण्यात आलेला आहे आणि इतर अधिकाऱ्यांची सध्या चौकशी सुरू आहे। 2 अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या सुद्धा करण्यात आलेल्या आहेत। ही मोठी कारवाई म्हणावी लागेल। ही मोठी कारवाई झाल्यामुळे आता कारागृहातले अधिकारी आणि कर्मचारी आता भांबावलेले आहेत, धास्तावलेले आहेत। तुरुंग अधिकारी आता रडारवर आहेत, त्यांची चौकशी केली जाते। 75 पेक्षा जास्त कैद्यांकडे मोबाईल सापडलेले आहेत आणि त्यामुळे आता प्रशासन सुद्धा सज्ज झालेलं आहे। कारागृहातल्या अधिकाऱ्यांची कसून चौकशी केली जाते। 2 तुरुंग अधिकारी आणि 9 कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर काही अधिकाऱ्यांची सुद्धा चौकशी केली जाते। कारागृह अधीक्षक दर्जाच्या 2 अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांच्याकडून। रणजित, काय अधिकचे अपडेट्स आहेत? मोठी कारवाई केलेली आहे। कारागृहातले अधिकारी आता त्यांची चौकशी केली जाते। 75 कैद्यांकडे मोबाईल सापडते, ती सामान्य गोष्ट नाहीये। काय अधिकचे अपडेट्स मिळत आहेत? कळंबा कारागृहामध्ये महाराष्ट्रातले सर्वात महत्त्वाचे कुख्यात जे गुंड आहेत किंवा कैदी आहेत हे बंद आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये संपूर्ण जेलमध्ये 75 लोकांकडे मोबाईल सापडतात ही गंभीर गोष्ट आहे। याची दखल प्रशासनाने घेतलेली आहे आणि कळंबा कारागृहाच्या सुरक्षेसाठी जे जे कर्मचारी अधिकारी तैनात आहेत यापैकी 11 कर्मचाऱ्यांवर कारवाई झालेली आहे, तर 2 वरिष्ठ अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई झालेली आहे आणि काही अधिकारी चौकशीच्या फेऱ्यामध्ये आहेत। यापूर्वी मोबाईल सापडण्याचं प्रमाण आणि हे नित्याचं झालेलं आहे, मात्र गांजा सुद्धा या कळंबा कारागृहात मोठ्या प्रमाणात सापडत आहेत। त्यामुळे आता जेल प्रशासनावर विशेष लक्ष प्रशासनाने ठेवलेलं आहे आणि यातली ही सर्वात मोठी कारवाई समजली जात आहे। अगदी आपण ही माहिती सुद्धा पाहिलेली आहे। काहींवर बडतर्फाची कारवाई करण्यात आलेली आहे, तर काही अधिकारी चौकशीच्या फेऱ्यामध्ये आहेत। तर या चौकशीमधून काही महत्त्वाची माहिती हाती लागली आहे का? कारण हे 75 मोबाईल आले कुठून हा सवाल आता उपस्थित केला जातोय। कळंबा कारागृहाचे चारी जी भिंतीचा भाग आहे या भिंतीच्या भागावरून काही लोक मोबाईल आतमध्ये फेकण्यावर काही लोकांवर कारवाई झाली होती। तर कळंबाच्या कारागृहामध्ये आतमध्ये ज्या वस्तू पाठवतात त्या वस्तूंमध्ये मोबाईल पाठवल्याचे काही निष्पन्न झालं होतं। याच्यावर चौकशी चालू होती, मात्र 2 दिवसामध्ये जी झाडाझडती झाली होती यामध्ये तब्बल 75 मोबाईल सापडल्यामुळेच प्रशासन गंभीर झालेलं आहे आणि पुण्यातलं एक विशेष पथक कळंबा कारागृहात आहे आणि त्याने ही संपूर्ण चौकशी केलेली आहे। त्यामुळे जे जे संशयित अधिकारी आहेत, जे जे विद्यमान त्या ठिकाणी कार्यरत अधिकारी आहेत, या सर्वांवर सध्या चौकशी चालू आहे आणि ज्यांच्यावर जास्त संशय आहे त्यांची अगदी रणजित, त्यामुळे आता सवाल उपस्थित होत आहेत। साम टीव्हीने सुद्धा या संदर्भात काही सवाल उपस्थित केलेले आहेत, ते काय आहेत पाहूयात। कैद्यांकडे 75 मोबाईल जातातच कसे? तुरुंग अधिकाऱ्यांची कैद्यांची हातमिळवणी आहे का? कैद्याकडे 75 मोबाईल जातातच कसे असे सवाल आता साम टीव्हीने उपस्थित केलेले आहेत। तुरुंग अधिकाऱ्यांची कैद्यांशी हातमिळवणी आहे का असा सवालही साम टीव्हीने उपस्थित केलेला आहे आणि त्यामुळे आता या संदर्भातली अधिक माहिती समोर येणं अपेक्षित आहे।